संजय जाधव, ज्यांना बंडू बॉस किंवा दरवर्षी न चुकता पंढरीची वारी करतात म्हणून वारकरी खासदार म्हणून ओळखलं जातं. 40 वर्षांपूर्वी परभणी गंगाखेड रोडवर काळी पिवळी जीपवर क्लीनर म्हणून ते काम करायचे, असं त्यांच्या बाबतीत सांगितलं जातं. पण नंतर स्वर्गीय बाळासाहेबांमुळे प्रभावित होऊन संजय जाधव यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. 1991 आणि त्यानंतरच्या परभणी नगरपालिका निवडणुकीत संजय जाधव पराभूत झाले. पण 2001 मध्ये वॉर्ड बदलून निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक बनले. शहर प्रमुख असलेले संजय जाधव यांना 2004 मध्ये जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. त्याच वेळी ते पहिल्यांदा परभणी विधानसभेतून आमदार सुद्धा झाले. 2009 ला दुसऱ्यांदा आमदार बनले आणि 2014 पासून सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत. आपल्या एका कट्टर शिवसैनिकाला जे देता येईल ते पक्षप्रमुखांनी दिलं. त्यामुळेच आपण शिवसेनेशी कधीच गद्दारी करणार नाही असं ते सातत्यानं म्हणायचे. पण मागील वर्षभरापासून ठाकरेंचा हा निष्ठावंत वाघ अस्वस्थ होता. अखेर आता ठाकरे गटात ज्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे त्याच गटाचं नेतृत्व संजय जाधव करत असल्याचं बोललं जात आहे. त्या बदल्यात त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे दुसऱ्या बाजूला परभणी जिल्ह्यातून खासदार जाधव यांच्यावर प्रचंड टीका होतीये. त्यांच्याबद्दलचा आदर आणि भीती निघून गेल्याचं दिसून येत आहे. यापुढे ते कधीच परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बनणार नाहीत. ते कायमचे घरी बसणार, त्यांचं राजकीय अस्तित्व संपणार, अशा चर्चांनी जोर धरलाय. पण या पाठीमागे नेमकं काय कारण आहे? परभणीत ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचा राजकीय प्रवास खरंच संपलाय का? काय सांगतो परभणी लोकसभेचा इतिहास? परभणीचे ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी काय इशारा दिलाय त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 1998चा अपवाद वगळता 1989 ते 24 पर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेनं हा आपला बालेकिल्ला कायम राखला. पण जो खासदार निवडून येतो तो पक्षद्रोह करतो, ही या मतदारसंघाची परंपरा राहिली आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार किंवा खासदार पुन्हा निवडून येत नाही असाही इथला इतिहास आहे. त्यामुळे जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या परभणीचा राजकीय पॅटर्न सुद्धा वेगळाच आहे. खासदारकीची टर्म चालू असताना पक्षांतर करणारे संजय जाधव हे आता तिसरे खासदार म्हणले. तर इतर दोघांनी तिकीट नाकारल्यानंतर पक्षांतर केलं होतं. हे पक्षांतर केल्यामुळे त्या 4 जणांना पुन्हा कधीच विजयाचा गुलाल लागला नाही. गद्दारांना गाडा हा बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र इथल्या कट्टर शिवसैनिकांनी आजवर जपलाय. आता तो कसा? तर 1989च्या निवडणुकीत प्राध्यापक अशोकराव देशमुख यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या रामराव लोणीकर यांचा पराभव करून ते 65,000च्या मताधिक्याने निवडून आले. नंतर 1991 मध्ये लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक लागली. त्यातही शिवसेनेच्या तिकिटावर अशोकराव देशमुख दुसऱ्यांदा खासदार बनले. पण 1993 मध्ये पहिल्यांदा पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेसच्या पी.व्ही. नरसिंहराव सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला. अविश्वास प्रस्तावाच्या वेळी त्यांनी ही मदत केली. त्यामुळे शिवसेनेनं त्यांची हकालपट्टी केली. पुढे 1996च्या निवडणुकीत देशमुख यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली. तर शिवसेनेनं त्यांच्या विरोधात कोणतीच राजकीय ओळख नसलेल्या नवख्या सुरेश जाधव यांना उमेदवारी दिली. त्यांनी निवडणूक निकालात तब्बल 1 लाखांचं मताधिक्य मिळवलं आणि शिवसेनेशी गद्दारी केलेल्या अशोकराव देशमुख यांचा दारुण पराभव झाला. दरम्यान 1998 ला लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका लागल्या. त्यात काँग्रेसनं सुरेश वरपुडकर यांना उमेदवारी देऊन निवडूनही आणलं. त्यावेळी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा पराभव झाला. पण पुढे लगेचच 1999 मध्ये सुरेश जाधव यांनी काँग्रेसचे माजी मंत्री रावसाहेब जामकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरपुडकर या दोघांचा तिरंगी लढतीत पराभव केला. सुरेश जाधव यांनी पुन्हा दिल्ली गाठली. नंतर 2004 ची लोकसभा निवडणूक लागली. त्या निवडणुकीत शिवसेनेनं सुरेश जाधव यांना उमेदवारी नाकारली आणि त्यावेळी परभणीचे आमदार असणाऱ्या तुकाराम रेंगे यांना उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी पुन्हा वरपुडकर मैदानात होते, पण त्यांचा पुन्हा पराभव झाला. तुकाराम रेंगे जवळपास 60,000 मतांनी विजयी झाले. दरम्यान खासदार रेंगे यांनी 2008 मध्ये पक्षाचा आदेश झुगारून केंद्रातील काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारला मदत केली. केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानास अनुपस्थित राहून रेंगे यांनी शिवसेनेशी पक्षद्रोह केला. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा बाळासाहेबांनी केली. दरम्यान आपण पक्षातील ज्या नेत्याला उमेदवारी देतो तो खासदार झाल्यानंतर फुटतो, हा विचार करून शिवसेनेनं 2009 मध्ये एक आगळा वेगळा प्रयोग केला. या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं गणेशराव दुधगावकर यांच्या रूपात पक्षाबाहेरील चेहरा शोधला.
दुधगावकर मूळचे शिवसेनेचे नव्हते. ते 1985 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार राहिलेले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्ष ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. पण तरीही शिवसेनेनं त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांना उमेदवारी दिली आणि निवडून सुद्धा आणलं. तर राष्ट्रवादीचे सुरेश वरपुडकर यांचा हा सलग तिसरा पराभव ठरला. दरम्यान 2014 पूर्वी खासदारकीचा कालावधी संपत असताना गणेशराव दुधगावकर शिवसेनेपासून दूर राहू लागले. त्यामुळे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी मंठा येथे गेल्यानंतर त्यांच्या वाहनावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दगडफेक केल्याचंही बोललं जात आहे. त्यावर दुधगावकरांनी खासदारकी महत्वाची नाही, स्वाभिमान महत्वाचा आहे अशी भूमिका घेतली होती. पुढे 2014 मध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेनं त्यांना तिकीट नाकारलं आणि आमदार असलेल्या संजय जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिली. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांचा तब्बल 1,27,000 मतांनी पराभव केला. तेव्हापासून संजय जाधव हे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. शिवसेना पक्ष फुटीनंतर झालेल्या 2024च्या निवडणुकीत तर त्यांनी आपलाच रेकॉर्ड मोडला. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 1,34,000 मतांनी पराभवाची धूळ चारली. आपल्या निष्ठावंत वाघाच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी परभणीत भर पावसात सभा घेतली होती. पण आता तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर मागील वर्षभरापासून पक्षाकडून कोणतीही मदत होत नाही, आपल्याला बळ मिळत नाही, अशा त्यांच्या सातत्याने तक्रारी चालू होत्या. त्या बाबतीत ते उघडपणे बोलू लागले होते आणि त्याचाच परिणाम आता संजय जाधव यांनी आपली खासदारकीची टर्म चालू असताना पक्षद्रोह केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता परभणी लोकसभा मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. परभणीतील खासदार फुटीच्या शापाला संजय जाधव अपवाद ठरतील असं वाटत होतं, पण त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. तर मंडळी, पहिले एखादा नेता शिवसेनेला सोडून गेला तर त्याच्या घराला कडक बंदोबस्त द्यावा लागायचा. शिवसैनिक त्या गद्दाराला मारायला उठायचे. खासदार जाधव यांनीही गद्दारी करणाऱ्याला चोप दिल्याचं सांगण्यात येतं. पण आता त्यांना कोण चोप देणार असा प्रश्न उपस्थित होतोय. बाकी परभणीचे ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मात्र खासदार संजय जाधव यांना कठोर इशारा दिलाय. ऑपरेशन टायगर नाही, ही तर जनावरांची खरेदी आहे. ते मनाने वर्षभरापासूनच तिकडे गेले होते. पण परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास एकदा नजरेखालून घाला. जे शिवसेना सोडून गेले त्यांची किंमत जिल्ह्याच्या राजकारणात शून्य झाली. याची ही तीच गत होणार. त्यासाठी आम्ही पक्ष नव्यानं बळकट करू. शिवसेना ही नेते कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी आहे. हा पक्ष नेते नाही तर कार्यकर्ते चालवतात. जे कार्यकर्ते आजही उद्धव साहेबांसोबत आहे. अशा शब्दात आमदार राहुल पाटील यांनी खासदार जाधव यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. बाकी परभणी लोकसभेचा इतिहास पाहता खासदार संजय जाधव यांचं राजकीय करिअर खरंच धोक्यात आहे का? त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.